नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून जनस्वराज शक्ती पक्ष पुरस्कृत उमेदवार अमरसिंह पाटील निवडून आले आहेत। तसेच या जिल्हा परिषद मतदारसंघ अंतर्गत कोडोली पूर्व पंचायत समिती मतदारसंघातून जनस्वराज शक्ती पक्षाचे रणजित शिंदे निवडून आले आहेत। त्याचबरोबर कोडोली पश्चिम पंचायत समिती मतदारसंघातून मोहन शामराव चोपडे अनुसूचित जातीचे उमेदवार म्हणून निवडून आले आहेत। परंतु मोहन शामराव चोपडे यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला असून ते त्या धर्माप्रमाणे आचरण करत आहेत, त्या धर्माचा प्रचार प्रसार करत आहेत, त्यामुळे त्यांना अनुसूचित जाती या प्रवर्गामध्ये निवडणूक लढवता येणार नाही आणि त्यांनी लढवलेली निवडणूक ही बेकायदेशीर असल्याचं जयदीप मोहिते यांचे म्हणणे आहे। पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या पूर्व पंचायत समिती मतदारसंघातून तसेच कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून जयदीप मोहिते यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती। त्यांनी या निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। मोहन चोपडे यांनी कोडोली पश्चिम पंचायत समिती मतदारसंघातून अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडणूक लढवली होती, त्यासाठी त्यांनी जातीचा दाखला देखील जोडला आहे। परंतु वास्तविकरित्या मोहन चोपडे हे कोडोली चर्चचे सभासद असून या चर्चेच्या घटनेनुसार सभासद हा ख्रिस्ती धर्माचा तसेच ख्रिस्ती धर्माचा प्रचार प्रसार करणारा असतो, त्यामुळे मोहन चोपडे हे ख्रिस्ती आहेत आणि असं असताना देखील त्यांनी अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडणूक लढवल्यामुळे त्यांचं पद रद्द व्हावं। त्याचबरोबर त्यांच्या सोबत कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघ आणि कोडोली पूर्व पंचायत समिती मतदारसंघातील विजयी उमेदवार यांचंही पद रद्द व्हावं अशी मागणी जयदीप मोहिते यांनी केली आहे। याबाबतची माहिती जयदीप मोहिते यांचे वकील ओंकार सुतार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। राज्य शासनाकडून जाहीर झालेली जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2026 ही जिल्हा न्यायालयाकडे आम्ही दाखल केलेला आहे की सदरची निवडणूक रद्दबातल होऊन मिळण्याबाबत कोडोली जिल्हा परिषद आणि कोडोली पंचायत समितीच्या दोन्ही पंचायत समिती रद्द होऊन मिळण्याबाबत आम्ही दाखल केलेला आहे निवडणूक याचिका। याचा मूळ मुद्दा असा आहे की विजयी उमेदवार पंचायत समितीचे मोहन शामराव चोपडे यांचा जो दाखला आहे तो SC जरी असला तरी ते धर्माने ख्रिश्चन आहेत, धर्म स्वीकारलेला आहे, त्यांनी धर्माचं प्रचार प्रसार करतात, त्यानुसार त्यांचा दाखला रद्दबातल होणे हा कायद्याने न्यायप्रविष्ट आहे आणि त्यानुसार झालेली पंचायत समितीची निवडणूक ही रद्दबातल होणे न्यायप्रविष्ट आहे। त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा परिषदेची कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार हे त्या दोघांनी एकत्रित लढवलेली निवडणूक होती, त्यामुळे कोडोली जिल्हा परिषदेची निवडणूक ही रद्दबातल होणे न्यायप्रविष्ट आहे म्हणून आम्ही न्यायालयाकडे कोडोली जिल्हा परिषद व कोडोलीच्या दोन्ही पंचायत समिती रद्द होण्यासाठी निवडणूक याचिका दाखल केलेली आहे। यश मिळवायचं असेल तर कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाही। आदर्श इन्स्टिट्यूट अँड स्टडी सेंटर, वारणानगर, IIT, JEE, नीट, MSCET, स्टेट बोर्ड। आजच प्रवेश घ्या, उद्याच्या यशाचे मानकरी व्हा। वेळ घालवू नका, आजच कॉल करा।